ज्या चाव्या तुझ्याकडे आहेत ना त्या ठेवायला विसरू नकोस. आय एम सॉरी. प्लीज नो मूव. ज्याला चेक करायचं होतं ते तो करून गेला. कोण? नरसिंह किल्लेदार. मला भीती वाटते माझ्या नशिबाची, कारण माझं नशीबच फाटक आहे रे. अमृता, पोलीस वामनदादांना पोलीस चौकीत घेऊन गेलेत. वामनदादा फक्त आर्यनला भेटायला आले होते. बाकी कोणाचा विश्वास असो नसतो, मला चांगलं माहिती आहे वामनदादांनी काही नाही केलं. तुझा इथून. अमृता, जे घडलंय त्यात कोणाचाही दोष नाहीये. मी समजू शकते तुला काय वाटत असेल. नाही समजू शकत जानकी. त्यामुळे तू जा इथून. माझी कोणाबद्दल काहीही तक्रार नाहीये, आणि जर असलीच ना तर ती फक्त तुझ्याबद्दल आहे. अमृता, माझ्यावर विश्वास ठेव. आतापर्यंत स्वप्नात सुद्धा मी कोणाबद्दल असा विचार नाही केलाय. माझ्या संसाराची राख रांगोळी करण्यासाठी तू हर तऱ्हेने प्रयत्न केलेस. माझ्या लग्नाच्या आधी आणि नंतरही. पण जेव्हा खेळ तुझ्या हातातून निसटायला लागला तेव्हा तू हा डाव खेळलीस. पांडुरंगा शपथ, घाबरू नकोस तू. मी पोलिसांकडे किंवा कोणाकडे तुझी तक्रार नाही करणार. पण इथून पुढे एक क्षणही मी तुला सुखाने जगू नाही देणार. काय बोलतेस? आतापर्यंत तुझ्यासाठी मी हे सगळं करत होते. जानकी, पुढच्या एका मिनिटाच्या तू माझ्या डोळ्यासमोरून गेली नाहीस ना तर पुढच्या काही दिवसात मी जे करणार आहे ना ते मी आत्ताच करेन. पण मला तुला एवढी सोपी शिक्षा नाही द्यायची. अमृता, तू जा ना इथून जानकी. आणि इथून पुढे प्रत्येक क्षण कसा जगशील ना याचा विचार कर. कारण मी तुला बर्बाद करणार आहे जानकी.
या घरातून कोणी बाहेर चाललंय का? सामान कोणाचं आहे तुझ्या हातात? हे माझंच सामान आहे. मी या घरातून बाहेर चालली आहे कायमची. मी या घरातून बाहेर जाण्यातच बऱ्याचशा लोकांच्या प्रश्नांची राधिका, माझी मानसिकता बरी नाही. स्पष्ट बोल, काय झालंय याची कल्पना आहे ना तुला? हो, खूपच धक्कादायक बातमी आहे ती. खरं तर तुम्ही तिथे. आम्ही निघालोय तिथेच जायला. अरे आम्ही नाही, तू एकटा जा बाबा. एकतर रागात बघितलं की मला कसं तरीच व्हायला लागते. नुसतं कोणी कोणाला टोचून बोललं तरी सहन होत नाही मला. बस परशू, काही वेळापूर्वी काय सांगितलं तुला लक्षात आहे ना? अरे चुकलं बाबा, चुकलं माझं. वहिनी, अरे बाबा चुकलं. वहिनी म्हणलं हे पण चुकलं. हा बाई चला. राधिका, आज चल तू. नरसिंहराव नको. आत्याबाईंनी मला आज संध्याकाळच्या आत घराबाहेर जायला सांगितलंय. राधिका, या घरात तुला मी थांबवलंय, त्यामुळे बाहेर कधी जायचं हे सुद्धा मीच ठरवेन. चल आतमध्ये. परशू, बॅग घ्यायची. हा आणि पण दादा. परशू. नरसिंहराव प्लीज मला जाऊ द्या. उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं नको. तुमच्या नाही, आपल्या. कारण आता या घराचे सदस्य आहेस तू. नुसती सदस्य नाही, सन्माननीय सदस्य. हिच्यामुळे दादा तुझ्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ पडणार आहे. परशो, अजून सामान नेलं नाहीस तू आतमध्ये. हा नेतो की. चला बाई. राधिका, इथून पुढे या घरात कोणाचंही तू ऐकायचं नाहीस. आत्याबाईंचंही नाहीस. पण नाही म्हणजे आपण आता इकडे आलोय, मग काय हवंय तुला? आय मीन काय काय बघायचंय? मला मंगेशीचं दर्शन घ्यायचंय. अजून अजून इथले चर्चेस खूप छान आहेत, ते बघायचं. अजून अजून कसिनो बघायचंय. अजून 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 नाही माहिती. मग मी सांगू? तू एवढ्या प्रेमाने ती भाजी केली होती म्हटल्यावर खायलाच हवी ना. आणि खरं सांगू, त्या मिठ्याच्या चवीपेक्षा ना तुझ्या प्रेमाची चव जास्त होती त्यात. आर्यन, मी खरंच खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. आय लव्ह यू. नाही मम्मा, नरसिंह किल्लेदाराला संपवल्याशिवाय मी माझं वेगळं छान असं आयुष्य जगूच शकत नाही. आणि मम्मा, तू कितीही म्हणालेस तरी आता हे प्रकरण मीच संपवणार.
आग लावून टाकेल सगळ्या दुनियेला. अरे बाबा, अरे असा कसा रे तू सोडून गेलास मला? का रे रागावलास तू माझ्यावर? अरे बाबा, एकदा, अरे फक्त ते एकदाच आवाज द्यायला पाहिजे होतीस रे तू. अरे कुठे गेलास रे तू माझ्या सोन्या? अरे कुठे गेलास रे माझ्या राजा? आता कुठे शोधू रे मी तुला? कुठे शोधू? आता कसं रे सोडून गेलास माझ्या सोन्या, माझ्या लेकरा? अशी पाहू नकोस माझ्याकडे. मी काही केलेलं नाहीये. जे काही झालं त्याला तो मुलगाच जबाबदार आहे. माहितीये मला माहिती आहे तू त्याला मुलासारखं मानायचीस. आपल्या अमृताशी त्याचं लग्न व्हावं हीच तुझी इच्छा होती. पण मी सुद्धा त्याला अंगा खांद्यावर खेळवलंय, लहानाचं मोठं होताना पाहिलंय. त्याने जो खेळ मांडला होता त्याचा शेवट असाच होणार होता. माझ्या अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याने. माझ्यापासून माझ्या जानकीला हिरावून घेतलं त्याने. मी खून नाही केला, न्याय केलाय. मी न्याय केलाय. मी मारलं नाही त्याला. त्याने त्याचा मृत्यू स्वतःवर ओढवून घेतलाय. त्याने स्वतःहून ओढवून घेतलाय त्याचा मृत्यू. अशी पाहू नको माझ्याकडे. पाहू नकोस माझ्याकडे अशी. मला तुमच्याशी बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता. तू काय आदेश देतेस का काय? आणि मी तुला यापूर्वीही सांगितलंय या खोलीत पुन्हा पाऊल ठेवू नकोस म्हणून. मी इथे आलीये कारण माझं बोलणं महत्वाचं आहे. निघ इथून. एक शब्दही ऐकून घेणार नाही मी तुझा. तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल कारण तुम्ही आर्यनच्या खुन्यावर विश्वास ठेवताय आणि माझ्यावर नाही. आर्यनचा खुनी म्हणजे? मी आर्यनच्या खुन्याला पाहिलंय. हॉस्पिटलामध्ये मी परशुदादांना पाहिलंय. खोटी दाढी लावून आले होते ते. ती दाढी उतरवताना मी त्यांना पाहिलंय. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि त्या परशुनं काय घोडं मारलंय तुझं? का सारखे त्याच्यावर आरोप करतेस तू? मी वेडी नाहीये किंवा माझ्या डोक्यावर परिणाम सुद्धा झाला नाहीये. मी खरंच त्यांना तिकडे पाहिलंय. आजपर्यंत तू परशुवर कितीदा आरोप केलेस, त्यातले किती सिद्ध झाले? उलट दरवेळी तूच तोंड घशी पडलीस. आणि परशु त्या दिवशी दिवसभर माझ्याबरोबर दिल्लीला होता. तो माझ्याबरोबरच विमानातून दिल्लीला आला आणि दिल्लीहून परत सुद्धा माझ्याबरोबरच आला. हे कसं शक्य आहे? मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना तिकडे पाहिलंय. बघ, जास्त शहाणपणा करू नकोस आणि त्या फालतू पोरासाठी माझ्या भावावर आरोप करू नकोस. बघतेस काय माझ्याकडे? निघ इथून, निघ. परशुला पाहिलं?
विनायकाच्या चितेवरचे निखारे मी अजूनपर्यंत धगधगत ठेवले होते माझ्या मनात. की कधीतरी त्या नरसिंह किल्लेदाराला धडा शिकवावा, पण त्या नराधमानं त्या धगधगत्या निखाऱ्यावर माझ्या आर्यन बाबाची लाकडं रचली. ती लाकडं रचण्यात तुझाही हात आहे जना. होय होय, माझा हातभार आहे. पण माझ्यापेक्षा ह्या पोरीचा वाटा आहे माझ्या आर्यन बाबाला बरबाद करण्यात. हीच पांढऱ्या पायाने आली त्याच्या नशिबात. मला तर वाटतं ह्याच्या बापाचा खून करण्याआधी हिचा जीव घ्यावा. जना, अमृत, तू आज बंदरे आर्यन बाबा गेला ना, हिच्यामुळेच गेला. तू जना, तू अभिमन्यू केला माझ्या आर्यनचा. तू अभिमन्यू केला माझ्या आर्यनचा. शत्रूच्या ताकदीचा अंदाज न घेता तू त्याला त्यांच्या समोर उभा केलास. त्यांच्या समोर उभा केलास जना. नरसिंह नालायक आहे, कपटी आहे. तू मला ओरडून सांगायची गरज नाहीये. त्या नराधमानं आधी माझ्या नवऱ्याचा आणि आता माझ्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतलाय. संपून टाकलं रे सगळं, संपून टाकलं तरी सगळं संपून टाकलं. आणि म्हणूनच आता मला त्याला संपवायचं आहे. पण माझं आर्यन गेलं ना जना. माझं आर्यन कुठलंही काम सांगण्याच्या लायकीचा नाही असतो परशु. एवढी काळजी घेऊन सुद्धा चूक केलीसच ना. नाही रे दादा, जानकी वहिनी वाटेल तसं बोलते. तू आलास तसं की नाही हॉस्पिटलमध्ये, तरी तू पण मला ओळखू शकला नसतास. जानकीनं स्वतः मला येऊन सांगितलं तिने तुला पाहिलं हॉस्पिटलमध्ये म्हणून. दाढी काढायची इतकी घाई का झाली होती तुला? हा ते होय. आता झालं ते झालं रे बाबा, पुढं काय करायचं ते सांग. दुसऱ्या कोणाला जाऊन सांगितलं असतं ना तर गजा आड गेला असतास. मी गजाआड गेलो असतो आणि माझ्या मागं तू पण आला असतास. जास्त शहाणपणा करू नको परशु. तूच मागं एकदा मला म्हणाला होतास, मी कुठलं बी काम असं करतोय की मागं कुठला पुरावा ठेवत नाही. आता जानकी वहिनींचा पुरावा आहे की नाही मागं, मग त्याचं काय करायचं? का तो संपून टाकू काय आमचा? परशु, इथून पुढे हा विषय बंद. हॉस्पिटलमध्ये चूक केल्यास ना ती बाद झाली. या पुढच्या तुझ्या कुठच्याही चुकीला माफी नाही. कळलंय? एक जानकी वहिनी कुठे जाऊन बोलल्या तर आम्ही लटकलो फासावर. आम्हाला कसं वाचवायचं त्याचा विचार करा जरा दादासाहेब. अख्ख्या जगासमोर मी हे सिद्ध करू शकतो. तू माझ्याबरोबर दिल्लीला होतास ते. तू त्याची काळजी करू नको. निघ आता. म्हणजे काय होणार नाही मला. थँक्यू.